सगळे आंघोळ करून आम्ही तयार झालेलो आहे. तर जायला आपल्याला गड चढायला चालू करायचं आहे. तेवढ्यात तो कॅमेरा पण दिसला, म्हणलं सगळ्यांचे जरा फोटो बिटो काढूया ऑफमध्ये. वीर माने पहिल्यांदा आला, तुमचं काय मत आहे? बेस्ट बेस्ट हे काय मत झालं? आता आपल्याला 15,000 पायऱ्या चढून वरती जायचं आहे. तर पोरं जर म्हणाले 15,000 पायऱ्या चढायला नको, कारण त्या 1500 पायऱ्या नाही तर 15,000 पायऱ्या आहेत. तर आमचं मत आहे की आपण रितेश म्हणतो की ट्रेकिंगला आपण आलोय आणि ट्रेकिंगला आलोय त्यामुळे आपण 15,000 पायऱ्या निश्चितपणे चढल्याच पाहिजेत. रितेश, तर यावर तुमचं काय मत आहे? आता तो म्हणला 15,000 पाहिजे, 15,000 नाही, सगळ्या पायऱ्या झाल्या पाहिजेत आणि सगळे पॉईंट पण आपण फिरले पाहिजेत. एक दिवस चढायला पाहिजे, 100% चढायला पाहिजे. ट्रेकिंगला आले आपण इथं. मगाशी जर कोण तर रोपवेनं जायच्या बाता करत होतं, 315 रुपये यायचं म्हटलं, 315 रुपये जायचं तिकीट म्हणत होतं. आणि पण बोललेला काय नाही, यानं पण बोलले. मी काय म्हणले, मी चढणारच आहे वरती, चढणारच आहे म्हणाला. मी चढणारच आहे, चढायचं आहे. बघू, व्हिडिओ चालूच आहे, बघूया की अरे 100 कोण रोपवेने येते कोण येते, बघूया की. तर चला आपण आपला ट्रेक आता बिगिन करायचा आहे. चला ओकेच विषय. आता ह्या रोडनं जायचं, आपण काय पायऱ्यानं जायचं नाही. मागच्या वेळेला आपण गेलतो ते पायऱ्यानं गेलतो, तुम्ही बघितलं असेल माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये. राज्याभिषेक सोहळ्याच्या टायमाला आलतो तेव्हा पायऱ्यानं गेलतो. आता जरा नवीन रस्ता एक्सप्लोर करूया म्हणलं, सो या रस्त्यानं जायचं आपण आता. आणि येताना बघू कसं यायचं ते, तिथं गेलेल्या कंडिशनवरनं ठरवायचं की माघारी येताना कसं यायचं, विमानाने यायचं, रोपवेने यायचं का डायरेक्ट उडी मारायची का पॅराशूटने यायचं ते बघू. पुन्हा पहिला जायचं तर बघूया. ऐक वरती काय व्हायचं. चला हळू रे हळू. तर आता आपणच सगळ्यात मागं राहिलोय. हे आपल्याला बॉडी माउंट लावायचा होता, त्यामुळं जाऊ आता कवर पडलो. त्यांना कवर करायचं आहे. बूट आपलं व्हायला लागले स्लिप खतरनाक. खतरनाकमध्ये बूट स्लिप व्हायला लागले. काय जास्त मी बोलत नाही, बोलेल तर दम लागतोय. हो हा एवढ्याच मला व्हायला आलंय. छत्रपतींच्या काळात कसे चढत असतील शपथ. विभाग असला क्वालिटी दिसतोय ही शपथ. हाय हॅलो हाय जॅकेट घालून घेऊया, बॅग भिजायची आपली. हो हो गाईज, व्ह्यू बघा. च्या गावात खतरनाक व्ह्यू आहे हा. त्या तिथनं आपण इथपर्यंत चढत आलो आहे. कांट बिलीव. हॅलो काय होय मग काय जर चला चला चालू ठेवून आलास का ते? हो मग
कधी कट करत बसायचं मग करायचं व्ह्यू बघा काय व्ह्यू च्या गावात. तर फायनली आपण मुख्य दरवाजापाशी पोचलोय. जाम जिरले तोंडावरून कळत असेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा घेऊ ते वीरला बोलो आपल्याला घ्यायला लागलं विचारवर फोन लावून तिकीट घ्यायला लागतं इथे. स्टॉल लागत नाही वाटतं. नाही काय किती रुपये तिकीट? पाकिट आहे माझं. आहेत पण कॅश नाही. काय कॅश आहेत? दे मग 50 रुपये देखील. ओके घे की. ओके चला. तर सगळं फायनली आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत आपली भेट झाली आहे. किती उशीर झाले इथून थांबला तुम्ही? एक 10 मिनिटं. 10 मिनिटं काय म्हणजे काय आपण काय लेसलो नव्हतो विर्या. सगळं आपल्या बरोबर आहे. आम्ही अर्धा तास थांबली. होय आहे का बघितलंय तर शब्दात बदल लास्ट पण वाटत नाही. या तुमचे काढले तिकीट काढलाय फुकट आला विरमाने पहिल्यांदा आलाय. लक्षात ठेवा पुढच्या आल्यावर वाढवायला जाऊया का? डबल तिकीट जाऊया का? चला शिवमेंद्र कुठे काढला असेल. चला घेतले ना इथं एवढं तिकीट आहे फक्त एकच. नाही काय विषय नाही. पुढे वर नाही. चला नाही काय नाही. चला विचारत पडलं म्हणायचं. पाण्यात भिजलं गेलो. पडलं म्हणायचं काय झालं. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. इथं भजी दिसते आपण भजी खाऊन घेऊया. जेवढं वर चढशील तेवढं रेट जास्त मिळणार. हा जसं वर चढतोय तसं क्वालिटी मिळते तसं रेट पण जास्त मिळणार. कोणाची बाटली ओंकारची आहे ना? हे घे ओंक्या. हे ओंकार या भजी घ्या भजी. काकडे घ्या भजी. क्वालिटी भजी. काकडे घ्या भजी करा. पावसामध्ये भजी एक नंबर. टॉपचा विषय मस्त वाटतं खायला. क्वालिटी भजी खायला झालेत पण खायला मस्त वाटतं. पण एवढं चढून आलोय जिरल्या खाली भारी वाटतं. हो यो फुकट आला बघा बिना तिकीट करता. हे फुकट जाईल तिथं फुकट 25 रुपये देईल त्याला नाही काय वीर. हे बघा या किल्ल्यात तो लपला. आणि त्यानंतर मग महाराजांनी हा किल्ला बघितला की हा किल्ला कसा आहे. आता ऑलरेडी तेव्हा राजगड राजधानी होती. बरोबर 20-25 वर्षी तेवढी वर्ष होती. 25 वर्ष महाराज राजगडवर होते. शूटिंग केले बरं का तुझं. हा करेक्ट काय प्रॉब्लेम. 25 वर्ष महाराज राजगडवर होते. ठीक आहे. आता राजधानी शिफ्ट करायची काही गरज नाहीये. कारण की राजगड तुम्ही बघितला असेल तर या लेवलला आहे की शिफ्ट करायची गरज नाही. पण जेव्हा जावळी घेतली आणि त्याच्या आधी जेव्हा मिर्झा राजे जयसिंग आलेला होता तेव्हा त्यांना कळलं की मिर्झा राजे जयसिंग पुरंदर पर्यंत येतोय. मिर्झा राजे नाही शाहिस्ते खान पुण्यापर्यंत आला होता. नाही मिर्झा राजे जयसिंग जेव्हा पुरंदरला आला होता तेव्हा त्यांना कळलं की खूप जवळ आलेला आहे राजगडच्या. बरोबर. आणि आता जेव्हा तुम्ही रायगड जर नीट बघितला तर रायगडला जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला एक घाट उतरून यायला लागतो. म्हणजे आता आपण तामिनी उतरून आलोय पण तुम्ही जर इकडून लिंगाण्याकडनं आले तर मग तुम्ही बोराटीची जाळ किंवा सिंगापूरची जाळ उतरून येता. तुम्हाला एक घाटवाट उतरून आल्याशिवाय पर्याय नाहीये. आणि हा किल्ला असा सुरक्षित आहे. उभा आहे. उभा
ताशीव कडेत म्हणजे जेव्हा बकरीमध्ये जे वर्णन येतं की राजा खासा गड पाहता गड बहुत चखोट आणि गडाचे तट तासिल्याप्रमाणे आणि त्याच्यावर गवत उगवत नाही असं वर्णन लिहिलेलं आहे. आणि महाराज म्हणलेले की तख्तास हीच जागा करावी. तख्तास म्हणजे सिंहासनासाठी हीच जागा करावी असं वर्णन आहे की महाराजांनी जेव्हा रायगड बघितला तेव्हा ते काय म्हणले असं बखरमध्ये लिहिलेलं आहे. आता जेव्हा तुम्ही तो दरवाजा बघताय तर तुम्ही दरवाजाला येताना कसे आले तर तुम्ही असे आलेत म्हणजे तुमच्या उजव्या बाजूला बुरुज आहे किंवा तट आहे. म्हणजे आता जर मी सैन्य घेऊन आलो माझ्या हातात तलवार आहे आणि ढाल आहे सगळे बऱ्यापैकी सगळ्यांच्या उजव्या हातात तलवार आहे बरोबर आहे आणि डाव्या हातात ढाल आहे आणि ढाल जी आपण म्हणजे तुम्ही पिक्चर बघता की अशी धरलेली ती तशी नसते ती इथं बांधायची असते म्हणजे मी अशी बांधतो ती ढाल. आता जर मला दिसलं की सैन्य आलेलं आहे तर मी काय करणार वरतून काहीतरी टाकेल. आता जर मी उजवा आहे आणि इथून काहीतरी येत आहे तर तलवारीने तर नाही अडवता येणार मला ती ढाल अशी करायला लागेल आणि जर मी अशी केली तर मी लढू शकत नाहीये. मग माझ्याकडे पर्याय काय आहे की ही ढाल काढा म्हणजे ही सोडवा आधी ती इथं बांधा तलवार ह्या हातात घ्या जे की मी हातात लढू शकत नाहीये आणि मग काहीतरी अडवा. दुसरी गोष्ट ही रचना आहे ना तुम्हाला राजगडला पण दिसेल. तुम्ही पाली दरवाजा जाताना उजव्या बाजूलाच बुरुज आहे प्रत्येक वेळी. प्रतापगडला पण सेम ठीक आहे. आता दुसरी गोष्ट पुढे आले तुम्ही दरवाजा असं फिरून आल्यानंतर आहे ज्याला आपण गोमुख रचना म्हणतो बरोबर. जेणेकरून जर कोणी खाली तोप मारत असेल तर ती दरवाजाला नाही आली पाहिजे. कुठल्याही बुरुजाची सगळ्यात कमकुवत बाजू म्हणजे दरवाजा जो तुम्ही फोडू शकता ठीक आहे. म्हणून तो असा आहे बघा म्हणजे त्याच्यावर तोप येऊच शकत नाही. दुसरी गोष्ट दरवाजा तोडायची आणखीन एक पद्धत म्हणजे हत्ती पिसळवायचा आणि त्याला सोडायचा ठीक आहे. तर हत्ती जर येईल तर तो सरळच येऊ शकतो. हत्ती जर फिरून येत असेल तर त्याच्यामध्ये ती ताकद राहत नाही. अजून दुसरी एक पद्धत आहे फोडायची. काय करायचे ओंडके घ्यायचे धरायचे आणि जोरात पळत यायचं आणि ते मारायचे. आता तुम्ही जर पायऱ्या बघितल्या असतील तर सगळ्या पायऱ्या सेम नाहीयेत म्हणजे तुम्ही जर पळत आले एखाद्या पायरीवरनं त्या सेम असतील तर पळत येऊ शकता पण त्या अनइवन आहेत कमी जास्त आहेत तर तुम्हाला असं खाली बघून यायला लागतं. म्हणजे जरी तुम्ही पळत यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला तो फोर्स मिळणार नाही. आणखीन एक गोष्ट बघा दरवाजानंतर तुम्ही आले तर लगेच ओपन एंट्री आहे का नाही फिरून येत आहे पण ती एवढीच बाजू आहे बरोबर आहे. म्हणजे किती मोठं सैन्य आलं आणि माझ्याकडचे एकदम 4-5 बेस्ट लोक जर मी तिथे ठेवले तर तुम्ही सगळ्यांना अडवू शकता कुठलाच सैन्य येणार नाही. दुसरी गोष्ट याच्या वरच्या बाजूला आहे ना काही टाक्या आहेत पाण्याच्या काही टाक्या आहेत वरच्या बाजूला आहेत ठीक आहे. तर त्या जर टाक्या जर तुम्ही फोडल्या आता वरती तसं काहीच नाहीये तिथे त्या जर टाक्या तुम्ही फोडल्या तर तो जो चिखल किंवा ते जे काय पाणी येईल तो डायरेक्ट इथे येतो. म्हणजे ही पण व्यवस्था आहे की जर एखादा सैन्य आला आणि तुम्ही जर केलं. आणखीन एक गोष्ट कशी केली जाते की तेल ओतलं जातं म्हणजे जर वरतून बुरुजावरनं तेल ओतलं खालच्या सैन्यावर तरी जातं. आता तुम्ही आपण चांगले बूट घालून आलेलो आहेत तेव्हाच्या काळात तुम्हाला काय वाटतं एवढं चांगलं होतं का नाही. चामड्याच्या चपला आहेत आणि जे आपण बघतो की चांगले चांगले हे सगळे सरदारांचे आहेत. सैन्याकडे एवढ्या चांगल्या चपला नाही आहेत सैन्याकडे साधेच चपला आहेत आणि सैन्यच येणार आहे वरती. कोण राजा डायरेक्ट वरती लिडिंगला नाही येत लढायला सैन्यच येतं वरती. ही पण ऑप्शन म्हणजे तुम्ही जर तेल ओतलं एकतर तुम्ही घसरणार आहे हा बऱ्याच वेळेला अनवाणी राहतं आणि तुम्ही ते तेल ओतलं बऱ्याचशा गोष्टी आहेत. हा आहे घनश्याम फिरमे हा इंजिनियर आहे भारतीय विद्यापीठाच्या करून बरोबर विद्यार्थ्यांचा विद्यार्थी आहे माझा विद्यार्थी आहे मी प्रिन्सिपल माझे सर आहेत मुख्याध्यापक आणि माझ्यापेक्षा त्याला जास्त माहिती हे प्रांजळपणे आम्ही कबूल करतो की इतका त्यांनी बारकाईने शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासलेला आहे गड किल्ल्यांचा अभ्यास केलेला आहे त्याला गड किल्ल्यांची आवड आहे. आता आम्ही आहे 70 हा अजून यंग मध्ये आहे तो आमच्यावर आला त्याला धन्यवाद आणि खूप छान माहिती दिली धन्यवाद. फेर घनश्याम खूप खूप. आणि अजून एक महत्वाची गोष्ट वडील आणि मुलगा बरोबर एका ट्रिप मध्ये एका टूरला आहेत आणि पप्पा आमचे 3 जण भाऊ कुठे तिसरा कुठे हा दुसरा ट्रेक आहे. मागचा ट्रेक मी माझा मुलगा मी माझे दुसरे बंधू 2 भाचे एक पुतणी एक नात एवढे जणांनी आम्ही केला होता. आणि विशेष म्हणजे नोकरी करत करत तो हा छंद जोपासतो नुसतं फिरत नाही असं
पोटाचं सगळी त्याची व्यवस्था आहे आणि महाराजांचं प्रेम म्हणून ते आणि आज पण आम्ही तिघ भाऊ आलेलो आहे. शेतकरी बघ 90 वर्षाचे आजोबा आहेत बघा. वाकलाय कसा ते बघा. वाकलाय पण जिद्द काय नाही. हा सगळा योगा ग्रुप आहे. हा सगळा सुप्रभात योगा आणि वागदे ट्रेकिंग ग्रुप स्वामीनारायण टेकडी पुण्यावरून आलेली मंडळी लोक आलेले होते या ठिकाणी. आम्ही राजगडचे तोरणा राजगडचे राजगडच्या पायथ्याला राहतात बाबा मार्गस्थानी. आणि ही आहेत आपल्या महाराजांच्या काळातल्या तोफा. तर आता बऱ्यापैकी त्या दादांनी आपल्याला सगळं दिलेलीच आहे माहिती. तरी पण आपल्याला एवढी माहीतच नाही. ॲक्च्युली त्यांनी भरपूर बारकाईने त्याचा अभ्यास केलाय. आपण आज त्यांच्याकडनं ऐकलं, एवढं भारी वाटलं सांगतो. म्हणजे एकदम असं इतिहास सगळा जागा झाल्यासारखं वाटलं, मस्त वाटलं. चला आपण अजून पुढं आपल्याला भरपूर चढायचं आहे, जाऊ आपण. चला विधान आणले मोसंबी खाऊन घेऊ म्हणलं. चला फोटो काढायचा. बोल रे छिड़कने के बाद क्या झगड़ा क्या करना है? पहला बोल दिया तो नहीं करेंगे. गोडा मोसंबी तर बऱ्यापैकी आपण आता आलोय चढत वरती. आपल्यासोबत मामा तुमचं वय किती आहे? 73. किती वेळा आला तुम्ही रायगडला? 4 वेळेला. आता ही किती वेळा, पाचवी चौथी वेळ आहे. मग तुम्ही सगळे ग्रुपनं आलाय का? ज्येष्ठ नागरिक संघ. प्रॉपर कुठले तुम्ही? पुन्हा. अच्छा. आता सध्या काय करता तुम्ही? का घरीच असता? शेती. अच्छा. शेतकरी आहेत मामा. अरे वा. पुण्यात प्रॉपर कुठं? बिबीवाडी. अच्छा, बिबीवाडी. ओके. आम्ही सांगोल्यावरून आलोय. अरे वा. सांगोल्याचा मित्र आहे. होय. आम्ही ॲक्च्युली ह्याला आहे कॉलेजला इथं DY पाटीलला कोल्हापूरला. सो आमच्या कॉलेजची व्हिजिट आली आहे सगळी. अरे वा. छान. चालतं येऊ. आमचे 12 किल्ले करायचे यावर्षी. आता किती झाले टोटल? 5वा चाललाय. अच्छा, म्हणजे अजून तुम्हाला 7 करायचे आहेत. आता कुठले कुठले करणार आहे पुढं? आता राहिलेले 12पैकी 7 झाले. होय. ओके. आता कुठे गेल्यात आपली पोरं बघूया. त्यांच्या मागं जायचं आपल्याला. चला. कुठनं वाढ आहे? नाही, माशांना खायला टाकायला काय भडंग आहे. बक्की बक्की चल खायलाच बघा. माशांनो लय भडंग खाऊ नका, पित्त होईल तुम्हाला. ते पडेल बोल. नाही पडत. माशांनो पित्त होईल तुम्हाला, लय खाऊ नका. चला रे. इकडे बी द्यायचं जरा खायला. आपण पण खाऊया जरा. तेल बघ, तेल जुले जाम भावांनो. जिरल्याला वाईट किती उसोर. वीर दादानं नुकतंच आपल्याला बिस्किट दिलं. इधर रे फोडतो मी. अनबॉक्सिंग कर. अनबॉक्सिंग करूया बिस्किट आहे. तर आता शिरकाई देवीच्या मंदिरापाशी आपण. वीर कसा राहिला तुझा इथपर्यंतचा प्रवास? भारी. डेंजर होता. डेंजर प्रवास. डेंजर म्हणजे सुरुवातीला जरा ऑफ रोडिंग होती, तिथं लई फाटलेली. तुम्ही बघितलं असेल मागं व्हिडिओत. आणि जरा वर आल्यावर एवढं काय वाटलं नाही विषय. जरा बरं वाटलं त्यात. आणि मध्ये जरा भजी खाल्लं आणि परत काय मोसंबी खाल्ली, बिस्किट. सुट्टी दिली नाही, त्यामुळे आता जरा बरं वाटायले. आता मस्त पाण्याचा घोट घेऊ आणि निघू पुढं. आणि किल्ला सगळा एक्सप्लोर करून आपल्याला माघारी जायचं आहे. त्यामुळं जरा नियोजन फास्टमध्ये उरकायला लागणार आहे आपल्याला. चला. इथं सगळं रायगडाची आपल्याला माहिती दिली आहे.
तर हे सगळे आता वाचून घ्यायची. ही इंग्लिशमध्ये आहे, ही हिंदीमध्ये, ही मराठीमध्ये आहे. फायनली आपण आता इथं किल्ल्यावरती पोहोचलोय. वातावरण बघा काय फक्त, शपथ काय खतरनाक वाटतंय. धुकं सगळीकडं आणि म्हणजे कुठलं ते महाबळेश्वरचा मी स्वर्ग म्हणत होतो, खरं तर ह्यो स्वर्ग म्हणायला पाहिजे. आणि इथे बघा गायी आहेत सगळ्या, तुम्हाला एकदम बारीक दिसत असेल. काय मस्त वाटतंय, कांट एक्सप्लेन इन वर्ड्स गाईज, खतरनाक. कोल्हापूरकरांचं या रायगडाच्या नगरीत एक सहर्ष स्वागत करतो. तुम्हा सर्वांना माझ्याकडून जय शिवराय. जय शिवराय देतो. माझं नाव अक्षयजगन नावकीरकर. या रायगड किल्ल्यावरती 5 ते 6 वर्षापासून मी गाईड काम करत आहे. तुम्ही गडावरती आलात, ही गडाची समोरची बाजू 2360 पायऱ्या ट्रेक करून तुम्ही गडावर त्याला समोरच्या बाजूने जी लोक रायगडावरती रोपे नेतात, ही गडाची मागची बाजू आहे. रोपे प्रकल्प आता बनवला 1996 साली. रायगडला समुद्र सपाटी पासून हाईट आहे 2851 फूट. जिथून गाडी पार करून तुम्ही गडावरती आला, तिथून रायगडाची हाईट आहे 1375 फूट. गडाला 4 दिशा आहेत. तुम्ही आला ती रायगडाची दक्षिण बाजू आहे, उत्तर बाजू आहे. बघा, उत्तरेला टकमक टोक पॉईंट येतो, दक्षिण बाजूला कालकाईचा खालग येतो, पश्चिमे बाजूला हिरकणीचा बुरुज, पूर्व दिशेला भवानीचा काळ येतो. आजूबाजूला डोंगर रांगा वेढलेल्या आहेत बघा, पण गडाला कुठलाच डोंगर दादांनो टच किंवा जॉईंट नाहीये. बघा, रायगड एक सेपरेट डोंगर आहे. याचा पूर्वीचं नाव होतं रायरीचा डोंगर. आज आपण सगळेजणाला काय ओळखता, रायगड किल्ला म्हणून ओळखता. बघा, पण रायरीचा डोंगर हा जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांच्या ताब्यात होतं. मोरे म्हणजे कोण? मराठ्यांचे सरदार. पण त्याला घमंड होतं, त्या आदिलशाहीकडे चाकरी करायचे. राजाने मोरांना प्रेमाचं पत्र पाठवलं. पत्रात उल्लेख काय केला की जावळीचे चंद्रराव मोरे, आपण दोघे मराठे सरदार आहोत, दोघे मिळून एक भलं मोठे हिंदवी स्वराज्य उभं करू. पण मोरे घमंडीना महाराजांना उलट जबाब पाठवतात, तुम्ही केव्हा झालात राजे, आम्ही खरे राजे आहोत, उद्याचे असेल आजच या. तुमच्यासाठी मी दारुगोला आणि तोफखाना सजत ठेवलाय. महाराजांना अखेरीस विद्यार्थी चॅलेंज केलं. राजगडावरून 145 निवडक सरदार पाठवले प्रतापगडाच्या पायथ्यापाशी. प्रतापगड पाहिलं काय अगोदर कोणी, तर प्रतापगडाच्या पायथ्यापाशी जावळीचं खोर आहे. बघा, मोऱ्याचा चुलत भाऊ धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे सुरजी काकड्यांचे असते मारला गेला. भीतीपोटी जावळीचे मोरे महाराजांना शरण आले. डोंगर ताब्यात घेतला, रायरीचा डोंगर. डोंगरावरती महाराजांचं राज्य आलं 15 मे 1656. 56 ते 70 रायगडाचं बांधकाम केलं. रायरीचं नाव महाराजांनी 1656 चेंज केलं. नाव ठेवलं रायगड. 1670 रायगड बांधून तयार झाला. गड बांधायला 14 वर्ष लागली. 14 वर्षामध्ये गडावरती बांधलं काय 350 इमारत्या, 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. पूर्ण गड पाहायला 2 दिवस लागतो. हा रायगड मोठा आहे. गड पाहता तो महाता 1200 एकरात मोडतो. वरचा प्लेन एरिया जो आहे तो 100 एकरात मोडतो. पण माझ्यासोबत तासाभरामध्ये तुम्ही महत्वाचा गड पाहणार आहात. पण तुमच्या सगळ्यांच्या मनात प्रश्न ना 2360 पायऱ्या चढताना सगळेजण दमला थकलात की नाही. मग गड बांधण्यासाठी लागणार हा भक्कम असा दगड महाराजांनी आणला कुठून? दगड गडाच्या पायथ्यासून आणला नाहीये. 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या का खोदल्या, तर तिथून जो काही दगड निघाला तो रायगडाच्या बांधकामासाठी यूज केला. एका दगडी 2 पक्षी मारले. जिथे खड्डा खोदलं तिथे तलाव निर्माण झाला. त्यातलीच दगड काढली तर रायगडाच्या बांधकामासाठी यूज केली. जॉईन करण्यासाठी चुनं शिस गुल वापरणे म्हणून मजबूत बांधकाम आहे. दगडाचं बांधकाम तुम्ही पाहताय हे शिवकाळातलं आहे. पण तुम्ही आजचे शिव बघता, तुम्ही रायगडाची वारी पाही केलीत. काही लोक रायगडावरती 5 मिनिटात रोपण येतात, गडाच्या इमारत्या पाहतात, रिटर्न जातात. याला महत्व नाही. त्याला प्रत्येक शिवभक्त रायगडाची पायीवारी करेल. डोक्याचा घाम हा पायापर्यंत जाईल ना, त्यालाच रायगडाचं खरं महत्व समजतं. ते महत्व तुम्हाला समजलेलं आहे. बघा, आज गडावरती पायी ट्रेक करून तुम्ही सगळेजण आलात. समोरचा तलाव बघितलं, हत्ती तलाव. छत्रपती शिवरायांनी हत्तीची पिल्लं पालखीपासून गडावरती आणली होती. पालनपोषण रायगडावरती केलं होतं समोरच्या शेड मध्ये.
हत्तीशाला त्याला म्हणतात, पण तिथे आता गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे म्हणून तिथे जाण्यासाठी परमिशन नाहीये. पण हत्ती आंघोळीसाठी किंवा पिण्यासाठी त्या हत्ती तलावाचा उपयोग केला जायचं. 99% लिकेज काढलं कोल्हापूरच्या संभाजीराजांनी, परंतु 1% लिकेज सापडत नाही. त्यामुळे ते तलाव लिकेज त्यात 12 महिने पाणी राहत नाही. त्या हत्ती तलाव समोरचं शिर्के देवीचं मंदिर पाहिलं, प्रत्येक गडाची वेगळी देवता असते. तोरणा गडाची तोरणाई, प्रतापगडाची भवानी, रायगडाची शिरकाई आहे. इथे 5 जूनला जागरणाने गोंधळ असतो बघा या ठिकाणी. 6 जूनला कारण की राज्याभिषेक सोहळा असतो बघा. मग जागरणाने गोंधळ या ठिकाणी असतो. आणि 350 वर्षापूर्वीपासून असलेले मंदिर आहे बघा, शिरक्या देवीचं मंदिर. गडकोट पाहायला आपण सुरुवात केली, पण गडकोट पाहताना जी काळजी घ्यायची, आपण कुठे कचरा करायचा नाही. कारण की आपल्या घरापेक्षा या देवळापेक्षा रायगड आपल्यासाठी एक पावनभूमी आहे बघा. गडावरती तुम्ही आलात, गडाच्या पायथ्याला गाडी पार्क केली मित्रांनो, सगळे कोल्हापूर केलीत का नाही गाडी पार्क? पण मला शंका आली ना, तुमच्या गडाच्या वरती जाऊन काय धुकं पाहणार की काय, असं मला शंका आली ना सगळ्यांच्या. पण जसं स्वर्गात गेल्याशिवाय स्वर्ग अनुभवता येत नाही, तसं रायगडावरती आल्याशिवाय हा रायगड अनुभवता येत नाही बघा. गड पाहता माझ्यासोबत रायगड ही पावनभूमी आहे बघा. कारण की इथे प्रत्येक येणारा माऊला हे शिकून जातो की लढाऊ कसं तर छत्रपती शिवरायांकडून शिकावं, आणि मराव कसं तर छत्रपती संभाजीराजांकडून शिकावं. अहो कात्रे काढले हो संभाजीराजांचे, डोळे काढले, उडवरचं डोक्यावरती गरम तेल होतं 40 दिवस, काना त्या शिसा भरलं होतं, हातापायची लचके काढले, बोट काढलीत, पण त्या औरंगजेबा समोर शरंगती पत्कावली नाही. औरंगजेब दरबारात म्हटला एंडला, ओ मेरी बड़ी बेगम साहिब, उसका पीर शिवा ने एक संबा से बेटे को जन्म दिया. अगर वैसा संबा आज मेरे घर में पैदा होता तो आज मैं पूरे हिंदुस्तान पे राज करता. काशी की कराते, मथुरा में मज बसते, अगर शिवराय न पैदा होते तो सबकी सुन्नत होती. आज राजे नसते तर महाराष्ट्रात हिंदू धर्म तुम्हाला बघायला मिळाला असता. आणि शेर म्हटला तो, अंधारा पहाड झाला, पादा दिवा पाहिजे या महाराष्ट्राला, आणि आपल्याही भाण्याच्या रक्षणासाठी पुण्याच्या जाऊनचा शुभा पाहिजे, पुण्याच्या जाऊनचा शुभा पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. 1974 साली इंदिरा गांधी यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते मूर्ती स्थापना केली. वरचं छत 2 जून 2012 मध्ये उदयनराजे भोसले यांच्या समोरवरचं छत बसवलेलं बघा. दादा या धुक्यात तुम्ही गेला तर पूर्व दिशेला भवानी त्या काढायचं बघा. भवानी मातेचं मंदिर पूर्व दिशेला येतं बघा. काडके काडा कपारीमध्ये मंदिर बांधले भवानी मातेचं मंदिर. या 500 फूट दरीत गेलात खाली तर वाघ दरवाजा पॉईंट येतो. वाघाचा काळीज असू शकतो, तोच त्या दरवाजात जाऊ शकतो, पण वाघ दरवाजाचा रिक्षा आहे, तिकडे जाण्यासाठी परमिशन नाही आहे. पण तो दरीत येतो, तो वाघ दरवाजा तिकडून जायला त्याला मार्ग आहे. आता दरबार बघायला आपण आतमध्ये जाऊ. तिथून नंतर तुम्हाला समाधी मंदिराच्या पाया पडायला जायचंय. गाईटाची माहिती तुम्हाला येणला देणार, जिकडे आपली माहिती संपेल तिथे. आता दरबार बघायला आपण महाराजांच्या आतमध्ये प्रवेश करूया. ए दादा भगवा लावतात, लावून का ठेवत नाहीत कारण की फाटतो. रायगडावरती हवा खूप मोठ्या प्रमाणात असते. इथे 15 ऑगस्ट 26 जानेवारी 13 लावतात. कुठला कार्यक्रम असतात तर भगवा लावतात. आणि समोर महाराजांची कृष्णा घोडी होती, पिण्यासाठी पाणी पुरवित. समोर हा गेट पाहता नगार खाणं 52 फूट हाईटचा दरवाजा आहे बघा. ह्याच्यावरती नागारे सनई चौघडे वाजले की किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा बंद केलायचा. सकाळी जर का वाजवले का उघडला जायचा. आधी कॉफी करोड मुंबईचा गेट ऑफ इंडिया बनवलाय. हा 400 वर्षापूर्वीचा आहे आणि मुंबईचा गेट ऑफ इंडिया 150 वर्षापूर्वीचा आहे. आता आपण दरबार बघायला महाराजांचा प्रत्यक्षात आतमध्ये प्रवेश करू. ते शिल्प कशाला? ते शिल्प बघा, शिल्पाचा एक मिनिट. तो मोठा जो आहे ना तो शरप प्राणी, शरप प्राणी, शरप म्हणजे जंगलाचा राजा पूर्वीचा. आणि ते पाय काढला बघा 5 शाही होते, म्हणजे ते हत्ती आहेत. मोगलशाही, कुतुबशाही, बादशाही, आदिलशाही आणि मोगलशाही. आणि मधल्या ते शरप प्राणी म्हणजे आपले राजे आहेत. महाराजांना त्याने कशा प्रकारे गुंडवलं त्याच्या पाय काढला. 2 हातामध्ये पायामध्ये, त्याच्या पायचं वाप शाही त्याच्या पाठण्यावरती आहे बघा. राजाने आदिलशाहला चॅलेंज काय केलं, तुमचा 6वा शाही जर का पैदा झाला
तर मी माझ्या पाठाण्यावरती घेऊ शकतो एवढे माझ्यामध्ये ताकद आहे. असं ते ह्याची आणि कांबळाचं पुढे खायचं ते मारण्याचं गाईज फायनली आपण गड उतरायला सुरुवात केल्या, जिरल्या तर जाम. चला आता उतरूया. तर आता फायनली आमचं सगळं आवडून झाले, गड उतरलो, कपडे त्यांनी बदलले, आता निवांत बसलो. आता जरा पाहतो खेळा म्हणलं, वाट तर बेकार लागली पायांची, काय बोलायचं काम नाही. बरं तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा, आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि ते सबस्क्राईब केल्यावर साईडचा घंटा दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ कुठला टाकला नाही डायरेक्ट तुम्हाला नोटिफिकेशन मिळते.